सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. प्रत्येकाच्या घरामध्ये बनणारे पोहे तर आज ते आपण कसे बनवायचे झटपट आणि कमी साहित्यामध्ये. माझ्याकडे जे साहित्य आहे त्याच्यामध्येच मी बनवणार आहे. तर त्यासाठी मी पहिले पोहे धुवून घेतले. असं भिजत नाही ठेवायचे, फक्त धुवून घ्यायचे आणि बाजूला ठेवायचे साईडला. आता मी 2 कांदे घेतलेत, 1 टमाटर आणि मिरच्या थोड्याशा आणि थोडं आपल्याला चवीनुसार शेंगदाणे घ्यायचे आपल्याला पाहिजे तेवढे. तर आता त्यात कढई घेतली, कढई चांगली तापून घ्यायची. त्यात तेल टाकायचे. 3 ते 3.5 चमचे तेल टाकलेलं आहे मी. तेल जर जास्त टाकलेलं की छान होतात, असे मऊ लुसलुशीत होतात पोहे. आता हे तेल चांगलं गरम करून द्यायचं आहे. असं तेल चांगलं गरम झालं की मस्त होतात पोहे. आता हे तेल गरम झालेलं आहे. तर आता ह्यात मी मोहरी घालणार आहे अर्धा चमचा आणि थोडंसं जिरं घालायचं आहे. मोहरी तळल्यानंतर जिरं घालायचं आहे. अर्धा चमचा जिरं घालायचं आहे. आता हे थोडे शेंगदाणे घातलेले आहेत. मला शेंगदाणे आवडतात म्हणून मी शेंगदाणे थोडे जास्त घातली. तर तुम्ही तुमच्यानुसार घेऊ शकता शेंगदाणे. आता माझ्याकडे कढीपत्ता नाही येते म्हणून मी डायरेक्ट कांदाच टाकलेला आहे. जे आहे घरात आता अवेलेबल त्याच्यातच मी केलेलं आहे. कांदा जर थोडासा परतून घेतला थोडासा आणि त्यात मग मिरच्या टाकल्या आणि नंतर टमॅटो टाकलेला आहे. त्यानंतर हळद टाकलेली 1 चमचाभर. मीठ टाकायचं चवीनुसार. हे चांगलं असं हलवून घ्यायचं आहे. असं थोडंसं 2-1 मिनटं तसंच ठेवायचं आहे. एकजीव करायचं असं थोडंसं. त्यात पोहे टाकून घ्यायचे आणि पोहे चांगले मिक्स करून घ्यायचे. एकजीव होस्तर असे चांगले मिक्स करून घ्यायचे, असे कलर होस्तर. त्यात थोडं झाकण ठेवायचं, 2 मिनटासाठीच झाकण ठेवायचं आणि थोडं गॅस बारीक करून ठेवायचं आहे. आणि असे आपले हे पोहे तयार झालेत असे. आणि तुम्हाला आवडत असेल तर वरनं थोडी साखर पण टाकू शकता. आम्हाला आवडते म्हणून मी थोडी साखर टाकलेली आहे वरनं. त्यात तुम्ही लिंबू पण पिळू शकता, कोथिंबीर टाकू शकता. आता माझ्याकडे काहीच नाही आहे त्यामुळे मला आहे त्यात ते मी केलेलं आहे. ते तुम्हाला हे पोहे कसे वाटले ते नक्की सांगा आणि आवडले तर लाईक आणि सबस्क्राईब करा.